धुरे कोरणाऱ्यांच्या या जमान्यात जिथे ते धुरे कोरणारे बहादर 1 इंच जमीनही पडीत पडू देत नाही, त्या जमान्यामध्ये आज ऑस्ट्रेलिया 95% पडीत आहे. आपल्याला ऑस्ट्रेलिया बऱ्याच कारणांमुळे माहिती आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे क्रिकेट. ते वर्ल्ड चॅम्पियन्स आहेत बऱ्याच वेळेस. त्यानंतर रिकी पॉन्टिंग, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट, पीट कमिन्स, मायकल क्लार्क किंवा आताचे वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड. आपण या सगळ्यांचे फॅन आहोत. IPL मध्ये त्यांचा खेळ दर्जेदार राहतो, यामध्ये शंकाही नाही. पण मात्र ऑस्ट्रेलियाचं एक सिक्रेट जे आपल्याला माहित नाही ते हे आहे की तो प्रदेश 95% कोरडा आहे किंवा पडीत पडलेला आहे, जिथे लोकवस्ती नाहीये. भारतापेक्षा दुप्पट त्याचं क्षेत्रफळ आहे, मात्र लोकसंख्या फक्त 26 कोटी. मग अशा या एवढ्या मोठ्या महाकाय प्रदेशामध्ये फक्त 26 कोटी लोक राहतात. त्याला बरीच कारणं आहेत, ज्यामध्ये सर्वात मेन पहिलं कारण म्हणजे त्यांची स्ट्रिक्ट इमिग्रेशन पॉलिसी. तिथे कोणालाही ऐरागैरांना तुखऱ्या म्हणतात, त्यांना प्रवेश नाही. यू हॅव टू फॉलो लॉट ऑफ प्रोसिजर्स अँड लॉट ऑफ अप्रुव्हल्स यू हॅव टू टेक. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट कारण आहे तिथलं वातावरण उष्ण आहे. जरी ते लोक गोरे दिसतात वगैरे, पण मात्र वातावरण तिथलं उष्ण आहे काही भागातलं, आणि त्यामुळे तिथे पाण्याची कमतरता सुद्धा जाणवते. तिसरं कारण म्हणजे जंगल. तिथे खूप मोठे मोठे जंगल्स आहेत. मागे आपण बघितलेले की जंगलाची आग जवळजवळ 1 महिना चालत होती. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे जंगली प्राणी. जंगली प्राणी म्हणजे नक्कीच हिंस्त्र प्राणी आले, त्यामुळे तो एक तिथे धोका आहे. ह्या 4 कारणांमुळे ऑस्ट्रेलिया जवळजवळ 95% पडीत आहे. पण याचा अर्थ ते गरीब दरिद्री असा नाहीये. देश खूप समृद्ध आहे. तिथला प्रत्येक व्यक्ती जवळजवळ खूप चांगला इन्कम कमवतो. आपलेही बरेच इंडियन्स ऑस्ट्रेलियामध्ये आहेत जे वेल सेटल्ड आहेत. विशेषतः समुद्री भागामध्ये लोकांची वस्ती जास्त आहे, पण तो भाग सोडला तर इतर भाग अजूनही कोरडा आणि जवळजवळ पडीतच म्हणता येईल. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.